वांस. आणि तुम्ही मी सगळे कोणत्या झाडाला पाणी घालतोय? वांस. मग पाणी घालणारा जरी मेला फळच येणार. झाडच कसं आहे? वांस. मग वांस झाडाला पाणी घालून मेलो ना आपण, पण त्याला फळ नाही. काय फळ आहे संसारात? 10वीच्या पोराने जर आपल्याकडे 10वीच्या बोर्डाची फी मागितली तर आपण म्हणतो भो सोमवारी भरू. मग काय फरक पडला? ते शिंगरू काय म्हणतो माहिती 10वीच इतकं याडपाट ते काय म्हणतो माहिती? मग शाळेत कायला घातलं? हेच फळ. 12वीच्या पोराला म्हणणार आहे आजच्या दिवस थोडा थंडीचा आहे, गुरुवारी स्वेटर घेऊ तुला, थंडी वाजते तुला कॉलेजला जावं लागतं. आता आठवता तोंड काय एवढा मोठा. तो काय म्हणतो माहिती का बापाला? काय केलंय माझ्यासाठी? आता आपण केलं ते सांगायचं का? मग हेच फळ. मग बाप म्हणला मारली शकम्या, आता काय करू? ते घालत लगेच म्हणतो कोणी मारायला सांगितली म्हणजे काय? हेच फळ. संसाराचं फळ काय? बायको म्हणते पोराला, आपली बायको आपल्या पोराला म्हणते त्याचं ऐकू नको, त्याच म्हणजे कोणचं? तो पहिल्यापासून तसाच आहे, काही जमलं नाही त्याला. हेच फळ. कारण झाडच कसं आहे? आता पीठ बसलं तुम्हाला, आता करण लागलं म्हणजे सोपं होतं तुम्हाला. आता शेतकऱ्याला आऊत चुपलं, बैल धरली, नांगरी धरली, नांगरीला मुळे आडवी आली, झुरपूड आलं बांधाला. आता शेतकऱ्यानं त्या झुरपूड मुळापासून हाणावा तर शेंडे, मुळापासून हाणलं तर पुन्हा आडवं येणार. शेतकरी काय हाणतो? शेंडे हाणले का झाड परत फुटत. दुसरी अध्यात अशी ओवी आहे, दुसरी अध्यात अशी ओवी आहे, वरी वरी पालवी खुडीचे आणि मुळी उदक घालीचे. ज्ञानोबाने म्हणलं तुम्ही वर शेंडे हाणले आणि मुळाला पाणी घातलं कधीही जमणार नाही. पहिले काय हाणले पाहिजे? मूळ हाणलं पाहिजे. पोराने बापाच्या खिशात हात घातल्याबरोबर पोरे असा उचलून आपटला पाहिजे तर त्याची बरगाडी मोडली तरी चालत, पण त्याच्या मुळे हल्ल्या पाहिजे. त्यानं पंप लुटल्यावर बाप म्हणला. पुरीच्या मोबाईल मध्ये एखाद्या शेंबड्या पोराचा फोन दिसला ना, पुरीचे दात पाडून टाकले पाहिजे, तिला परत दातच नाही फुटले पाहिजे. पोरगी पळून गेली होती त्याही म्हणली मला अंदाज आलता बर का. मुळे हाणल्या पाहिजे महाराज, शेंडे हाणून जमणार नाही. आणि आज सगळी लोक काय आणतात? आणि पाऊस पडला की झाड फुटलं. हो, मग हे फळ कसं? हे झाडच वास आहे. आता थोडं पुढे सारखायचं, अजून इच्छा सापडली नाही बरं का. वान झाड आहे आणि तुम्ही वान झाडाला पाणी घालतो, मुळे हाणल्या पाहिजे. त्याच्या मुळे ते शेंडे हाणून जमणार. पोरांना असं पहिले सारखा हातपाठीवर फिरून सांगायचे दिवस नाही भाऊ, दारू पिऊ नये असं नाही सांगत. तो म्हणतो का आपण म्हणले वाईट असते, सरकारनं कशा काढली ते काय आज बाजारात सांगायचे दिवस राहिले का भाऊ दारू पिणं वाईट आहे. तो आपल्याला म्हणतो पैसे दिले मला, म्या बापाची 3 गुंठे ऐकली, काय घेऊन बसले तू? मा बाप म्या 3 वेळा हाणला, त्यानं आपल्याला शिकवलं नाही. तू कोण? काही तर म्हणते आपल्या बापाला जमलं नाही. ऐकणारा प्रश्न पडतो याच्या बापाला जर जमलं नसतं, बाकीचा विचार तुम्ही घरी गेल्यावर करा. गावठी भाषेत सांगा मला तुम्हाला, डासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करते. हो, तुम्ही म्हणाल महाराजांचं का म्हणून बोला, ओवी काला 9वा अध्याय काला, 38 नंबरची ओवी काला.
आणि 38 नंबरची ओवी अशी आहे, मुळा होणी बीजी काढले, निर्वाणी भूमी पेरले, ते सांडी बी खुरी गेले ते काही. पैसा मागालाय मोकार, बुद्धी झाली कमी, खर्चायचे कुठं पैसे. त्यानं मी उन्हीला बंगला बांधून दिला. मग मी उन्हीला बंगल्याला नाव दिलं प्रयत्न. मग याने याच्या बंगल्याला नाव दिलं सहकार्य. मग त्याच्या पोरानं गाडी घेतली, तिच्यावर नाव लिहिलं सत्यानाश. आता घडी डोळे इच्छा सापडायची. थोडं पुढे सरकू आपण. आपण आयुष्यात एवढं कमवलंय ते आपलं आहे का भास आहे? बस फिट बसलं. काय एवढं जे कमवलं ना आपण, हे सगळं काय काय कमवलं यादी लिहून घ्या. काय काय कमवलं? गाडी, बंगला, पटा, कुटी, बट्टी, छोटी, फ्रीज, कूलर, गॅस, लायटर, बर्नर, सिगडी, रेडिएटर, एअर, वापी, तिकडा, कांदे, गोण्या, बकरा, अंडेला, डबल पट, फुकटी, उशी, डबा, सल्ला, बातुकी, जनता, बेट, शिटी, वातापच्या वरगळा, उशी, गादी, टक्का, नाण्या, खांड, खोटं, बोंड, सुटा, अंडा, फळा, गुजीवान, घरात कातुरती, कुणाला, शिटा, वैनी, सर्दी, धक्का, गोबी, पचार, फरताला, परत गोष्ट होती, डोंगरेवडी, तुका, दगाला, नगला, शिक्षणाचं ऐकू, झेंडा, मानवीत खान, राजनीती, दबक, रायला घरनं बाईला म्हणतो वाड्या वया. बाई कुठे येईल पण तुला राहायला जागा नाही ना. अरे बाबा हे सगळं भास आहे, भास. आणि आपली माणसं ना त्या बाबळी बसून ह्या बाबळी पोहोच. तू जाऊन दाखव. तू ये मी ये. इकडली अख्खी की पण तुझी जिरी आणि तुझी जर जिरावली नाही ना, मी माझ्या बापाचा नाही. तर लोकांना काय माहिती तू कोणचा? भास आहे भास. आणि आज लोक सगळे कशात आहे? भासात आहे. आता घुसलो बरं का आपण करंट लावून दिलंय तुम्हाला. आता भासाला खरं मानणं हे ज्ञान का अज्ञान आहे? अज्ञान. मग तुम्ही मी सध्या ज्ञानात आहे का अज्ञानात आहे? बस अज्ञानामुळे सुख मिळेल का दुःख? दुःख. मग तुम्ही मी सुखात आहे का दुःखात आहे? दुःखात आहे. कारण आपल्याला काय नाही, ज्ञान नाही. फिट बसले भास. 2500 रुपयानं घुस गेला. एकरी 70चा ऍव्हरेज निघलं. 265 होता. सासऱ्यानं ट्रॅक्टर घेतला. सुनबाई म्हणली मा पाय लागला. सासऱ्यानं ट्रॅक्टर घेतला. हा माझा पाय कोण आहे? आता तुझा पाय जर इतका चांगला होता तर तुझ्या बापाला जप्तीची नोटीस का आली? दोन भाऊ वायले निघले. थोरल्यानं जीसीबी घेतला. जीसीबी आणि धाकटा मुरीत आंघोळ करीत होता. बायकोनं उघडा वडीत आणला बाहेर आणि त्याला म्हणली पाय पाय पाय. एकत्रपणा ढापलं ना आता बाहेर काढलं तर म्हणला पाहतो पण अंडरपॅन्ट पिळू दे ना घारा. अज्ञान. आणि आज 100% लोक कशात आहेत? अज्ञानात. थोडं किती आता करंट लागलं तुम्हाला. अज्ञानात आहे. आणि अज्ञानाला ज्ञान म्हणणं हेच खरं अज्ञान आहे.
मुलीच्या लग्नाला फटाके 40,000ची, नवरदेव बायरा ठय 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 ठय, ते नवरदेव उड्या हाणायचं, त्याला वाटलं शांताबाई आली. बाकीचे म्हणले फटाके, मग ते 40,000 पाण्यात गेले का कामा आले? काही नाही, ज्ञानच नाही. चौथा मजला काढला तरी वर गज काढतो, मरायचे ज्ञान नाही. आता करंट लावून घ्या. आतलं ज्ञान असावं, बाहेरचं नको. 13वा अध्याय, आंतरिक ज्ञान व्हावे, बाह्य लाभेल स्वभाव. आतलं ज्ञान यावं, बाहेरचं नको. 4 शब्द सांगतो म्हणजे फायनल होईल. साबरीचं वन लावून फायदा नाही, साबरीचं वन लावून फायदा नाही. नपुसक पुरुष फायद्याचा नाही, उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही. शिडीच्या गळ्याचं सड कधी दूध देणार नाही, आणि ज्ञान नसणारी माणसं कधी सुखी होऊ शकणार नाही. साबरीचं वन लावून काय फायदा? गडी देखणार नाही, पण गडी नाही ना. गडी देखना हाय स्मार्ट, गडीच नाही. काय उपयोग आहे त्याचा? काही आतली चड्डी नाही, 6,000चा मोबाईल हातात, आणि आतली चड्डीच नाही. चैन उघडी ना, आतून नाही मोकळा. काही रेंज मध्ये, काही रेंज मध्ये. कधीच कवरे क्षेत्राच्या बाहेर नाही, टाइम रेंज काय नाही. बस फिर बसलं की ज्ञानच नाही. आता सांग, आता करंट लावून दिला. आतलं ज्ञान जर आलं तर त्याला चौथ्या त्यातला पुरावा सांगून देतो. ते ज्ञान पाहिगा बरवे जरी म्हणी अति आणावे, संता या भजावे सर्व शिष्य आत्मा. आणि 12वा त्यातली गोबी सांगतो, आत्मलाभासारखे गोमटे काहीच न दिसे. माणसाला आतलं ज्ञान आल्याशिवाय सुख मिळू शकत नाही. पहिला मुद्दा फायनल झाला. आता एक वाक्य सांगतो म्हणजे पहिला मुद्दा संपला. ज्ञानी माणूस कधी दुःखी होत नाही, आणि अज्ञानी माणूस कधी सुखी होत नाही होत. जगामध्ये ज्ञानी जी माणसं आहेत ती ज्ञानीच आहे. दुनियाने अभ्यास केला की आई साहेबांना, तुकाराम महाराजांना आई साहेब बोलायचं आहे. सगळ्या लोकांनी सांगितलं का आई साहेब बोलायचं तुकोबा राहायला, पण 12 जगाच्या पाठीवर आई साहेबांनी नवऱ्याची एवढी सेवा करावी की तुकोबा राहायला जेवायला वाढल्यावर तुकोबा राहिले आई साहेबांना म्हणावं का तुम्हाला भाकरी आणण्यात मला भाकरी आणण्यामध्ये तुम्हाला त्रास होतो का? आई साहेबांनी एक वाक्य बोलावं तुकोबा राहायला, भाकरी देण्याचा विषय नाही हो, फक्त तुम्ही कुठे डोंगरावर भजनाला जाता हे जरा सांगत जा, म्हणजे भाकर वेळेत येईल. काय परमार्थ आहे मला. मग आई साहेबांना तुकाराम महाराज म्हणतात, मी कुठे भजनाला जातो हे तुला सांगायचं का? गावाच्या बाहेर गेल्यानंतर 3 रस्ते फुटतात, आणि तू काय करायचं? त्या 3 रस्त्याची माती हातात घ्यायची आणि माती कानाला लावायची. जी माती विठ्ठल म्हणेल त्या रस्त्यानं मी जाते. तुकाराम महाराज ज्या रस्त्याने गेले त्या रस्त्याची माती विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. महाराज माती, आम्ही मातीत गेलो विठ्ठल म्हणाल. माती विठ्ठल म्हणायची तुकोबा राहायची. पुढचं सांगू तुम्हाला. महाराज आई साहेब रस्त्याने चालत असताना तुकाराम जगाच्या पाठीवर एक पाय जगात असा झालाय महाराज का तो देवाने हातात धरला. हो, देवाने हातात धरला पाय, तो पाय जिजाबाईचा होता. जिजाबाईचा पाय देवाने हातात धरावा, बोट वला करावा आणि पायाला सोडावं. कशाला माहिती का महाराज तुम्हाला? जिजाबाईच्या पायातला काटा दिसावा ही तुकोबा देवाची इच्छा नव्हती महाराज. जिजाबाईच्या पायाची धूळ देवाच्या जिभेला लागावा ही देवाची इच्छा होती. याला म्हणायचं पहिला म्हणणार तुमच्या पायाबद्दल न बोललेलं बरं. तुमच्या पायाची किंमत ज्या घराला तुमचा पाय लागला त्या घरालाच कळली, ज्याला नाही लागला त्याला काय कळलं. तुमच्या पायाचा प्रताप तुम्हीच जाणव, तुझ्या नामाचा महिमा तुझं कळे मी क्षमा. तुमच्या पायाची ताकद 2 भाऊ एकमेकाचे दुश्मन झाले. तुमच्या पायाची ताकद दूध पिणारं पोरग सुद्धा त्याच्या आईशी बोलायचं बंद झालं. याच्यापेक्षा तुमच्या पायाची पराक्रम काय सांगावे. तुमचे पाय असेच प्रत्येक घराला लागू आणि त्या घरांचा सुपडा साफ हो. काय तुमच्या पायाचा महिमा. बस काय तुमच्या आई बापाने तुमचे पाय घडवले.
माझा नवरा करता झाल्यापासून प्रगती झाली म्हणते. 4 गुरुवार करतील, सासरा उपाशी मारते आणि इकडं उद्देपणाला भजी काढी. अर्थ लोपले पुराणी नाश केला शब्दांनी आणि खऱ्याची आई मेली. लोकांनी फक्त म्हणायचं जग सुधारलंय. काय डोंबलं सुधारलंय जग? काय खावायची अक्कल नाही लोकांना. महिला मंडळ उत्तर द्या बरं. पापड भाजून खाण्याची गोष्ट आहे का तळून? आकली आहे का तुम्हाला? अरे तळेल पापडाला चकना म्हणतात. चकना काय लोकांना सांगा. लोकांनी आपलं टापा आणायचं नुसतं. त्यांनी तो गंधावाला, माळकरी, धोत्रावाला, टोपीवाला पाहिला ना, त्याला वाटतं यांना त्याच्यातलं काही. त्यांचा असा भ्रम आहे. भ्रमात येते भ्रमात. ते चेटे बिटेवाले एअरपट यांना वाटतं धोत्रावाल्यांना काय कळत. धोत्रावाल्यांना जे कळत त्यांना काय कळत. सुधारलं जग. काय वांग सुधारलं जग. काय खावायची अक्कल आहे. सगळे बसलेले पोरं सांगा मला. पोरं सांगा बरं, हिवाळ्यामध्ये लघवीचं प्रमाण वाढतं का कमी होतं? वाढतं. आणि उन्हाळ्यामध्ये कमी होतं. बरोबर आहे. कशामुळं? शरीरातली उत्सर्जनाची क्रिया मंदावते. मग शरीरामधून घाम पाणी घाण जर पडायचं असेल तर कपडा त्वचेपासून ढिला असावा का फिट असावा? ढिला असावा. बरोबर आहे. जीन पॅन्ट घालणाऱ्याला आपलं चॅलेंज आहे. तुला जागेवर बाया 12 पॅन्ट घेऊन देतो आता. 12 रोग. तो फक्त कशाला न धरता चड्डी काढून दाखवायची. पैसे रोग घे शामड्या रोग. त्याला चड्डी काढता येत नाही. ते आंघोळीला गेलं ना खुटीला धरी त्याने एक तंगड उपसू. दुसरं उघडाय गेलं ते हिटर मध्ये हात गेला. मी अरे कपडे कसले घालावे याची अक्कल नाही. सुधारलं जग. शाळेत जातो तू. बापाच्या बायको टिम्म टिम्म म्हणतात. सुधारलं जग. जग सुधारायला लय दिवस लागतील भाऊ. पुढे जाऊन सांगा सुधारणारच नाही. अहो गाथा गेला सुधारलं नाही. ज्ञानेश्वरी गेली सुधारलं नाही. महाराज लोक काय सुधरवतील? काय सुधारलंय त्याला? आईला मम्मी म्हणायला लागली झाला शहाणा. लोक पांढरी केस काळी करायला लागली. बदललं जग. बायका चपला घालून चपात्या करायला लागल्या. गडी उभ्यानं जेवायला लागला. बदल. मागून जेव तर बदल. तोंडानं गाळा खातो. काही लोक म्हणजे जग सुधारलो. लोक उभ्याने जेवायला लागली. जीव दे त्याला मुळव्या दे. काही लोक म्हणले लोक सुधारली. तू कुत्र्याबरोबर हिंडायला लागला. त्याला जोडीदार नाही. काही लोक म्हणले तो बायको हातात धरून हिंडतो. हिंडू दे त्याचा विश्वास नाही. काहींच्या कुत्र्याला बिस्किट आहेत बापाला भाकरी नाही. काहींचे कुत्री गाडीत हिंडा त्या कुत्र्या बरोबर. काहींच्या बायका सासरेशी बोलत नाही टॉमीशी बोलते. टॉमीशी. कुत्र्याशी गप्पा आणते ती. तरी तिचा नवरा म्हणतो आमचा टॉमी घरी असल्यावर पप्प्याच्या आईचा फुल टाइमपास होतो. सुधारलं जग. आता बसलेले माणसं मला सांगा पुढारी बिडारी. तुम्हाला वृद्धाश्रमाच्या उद्घाटनाला बोलावलं. रिबीन कापाया. तुम्ही भाषण काय करणार? तुम्ही किती जरी पिऊन गेले ना तुम्हाला भाषण सुधारणारच. वृद्ध आश्रमाच्या उद्घाटनाला भाषण काय करणार तुम्ही? तुम्ही म्हणाल का त्याची भरभराटी हो? नाही. तुम्ही म्हणाल का ती काळाची गरज आहे? मग वृद्ध आश्रमाला एकच भाषण करायचं. जितक्या जोरात बंद करा सुरू केला
तितक्या जोरात बंद करा. एक वाक्य सांगू, पवार आबांच्या पवार आबांच्या भावपूर्ण श्रद्धांजलीला एक वाक्य सांगतो. ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या पवित्र मातेतून वृद्धाश्रम शब्द बंद होईल त्या दिवशी जग सुधारलं. वृद्धा महिला मंडळ, अरे म्हाताऱ्या आईला नातवाशी खेळण्याची मजा वाटते ती कादंबरीत वाचून आणि पुस्तकात वाचून कळणार नाही हो. ज्या आईनं रात्रीचं कालवं सकाळी गरम केलं, बिचारीने डोक्याला तेल लावलं नाही आणि पायाला चप्पल घातली नाही. ज्या आईने डोक्याला तेल लावलं नाही महाराज, तिच्या अंगावर नातू खेळला की तिला सगळे सुख मिळतात. आणि नेमकं तिचा नातू अंगावर खेळायचा टाईम आणि तुम्ही नवऱ्याला भरून तिला ईश्वरासारख्या आईला वृद्धाश्रमात पाठवता. याच्यापेक्षा वाईट काय? काय वाईट? अरे तिला खायला नकोय रे, तिने नातवाचा मुका घेतला ना तरी तिला समाधान वाटतं. आणि तिच्या अंगा खाल्यावर नातू खेळला ना तरी तिला समाधान वाटतं. तीच आई रस्त्याच्या कडेला वृद्धाश्रमात जाते आणि झाडा खाली बसून डसडसं रडते रे. अरे ती आई जर नातवापासून दूर होत असेल तर जग सुधारण्याच्या भाषा करता कुठं तुम्ही? बायकांनी चपला घालून चपात्या केल्या म्हणजे या 4 वर्षामध्ये बाप कोणाच्या अंत्यविधीला गेलाय की नाही बोला? पोरगा मेला बाप आहे ही वेळ ह्या 2-4 वर्षात आली की नाही? कीर्तनाला आलेले दारुडे बिरुडे बेवडे बेवडे जरा नीट ऐका. लाजा घराना आलाय को लाजा. तो ईश्वरासारखा बाप बघा तो बाप की ज्याचं बनेन मळालं तर त्याला पलटी करू घातलंय, बनेन तुटलं तर त्याने गाठ मारली आणि बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून तुम्हाला शिकवलंय. जरा विचार करा. चष्मेच्या खाता फुटलेल्या बापांना बसलं तर संध्याकाळची वेळ होती मला. चष्मेच्या खाता फुटलेल्या बापाला दोघांनी उचललं, स्मशानात गेलं. 24 वर्षाचा तरुणा बाण पोरगा त्याचा दारू पिऊन मेला होता. चष्मेच्या खाता फुटलेल्या बापाने मुलाचा चेहरा ओळखला. बापाची आपली गाठी खाली पडली, थरथरणारा बाप गपदिशी खाली बसला. पोराला लागलेली आग बापाने डोळ्यानं पाहिली. बाप पागल झाला, पागल. आपल्या नालायक वागण्यानं आपला बाप पागल होत असेल तर आई वाज राहिलेली काय वाईट प्रश्नचिन्ह आहे. लग्नाच्या अगोदर दारू प्यानारा कीर्तनाला आलेल्या कोणत्याही पोरेला आपलं ओपन चॅलेंज. ओपन आपलं काम कच्चं नाही. हे इंद्रिकडचं कीर्तन आहे महाराज. हे काल सत्य आज सत्य. आपल्या तोंडातून बाहेर पडलेलं वाक्य कधी खोटं नाही ठरणार. ते कायम खरं आहे. थोडं काय वाईट आहे पण खरंच आहे. लग्नाच्या अगोदर दारू पिणाऱ्या कोणत्याही पोराला आपलं ओपन चॅलेंज. ओपन तुम्हाला जर खास लग्नाच्या अगोदर क्वार्टर प्यायचा किडा असेल ना, किडा, तर तू फक्त तुझ्या बापाची इस्टेट सोडून आपल्याला 1 गुंठ जमीन घेऊन दाखव. तुझ्या वर्षभर दारूचा खर्च मी एकटा करतो. पैसे रोख घे, शांबड्या रोख. ए भंगरी रोख घे. आणि फक्त तुमच्या आईन बाप मरू द्या. तुमच्या आईन बाप मरू द्या आणि एक 8 दिवस तुम्ही भाऊजाई जाता खाली फुकट खा. मग कळेल तुम्हाला काय. फक्त ईश्वरासारखी आई आहे ना तुमची मरू द्या. अरे तू तर 12वीला गेलाय टोणगे. आत्ता शिक 12वीला शांबड्या तू. मी सूड फुटलं नाही तुला. मी सूड क्वार्टर पेतो तू. अरे तर MA BEd बाईला वळीतय, BA BEd उसाला पाणी भरतय. तुम्ही 12वीच्या अगरबत्ती लावी तर कुठं टोन घ्या. खात कोण शांबड्या 10वी 12वीला. 11वीला गेलाय टोन घेत वाजता 17चा झालाय. तू प्राध्यापकाची टिंगल करतो. अरे तू नव्हता तेव्हा तो प्राध्यापक होता. त्याला 1.5 लाख पेमेंट आहे. तुला 1च अंडरपॅन्ट आहे. तिला वा झाल्यात गरमाटानं. महाराज या गोष्टी लय दिवस चालत नाहीत. ही जवानी बिवानी सप्त्याय पैशाची सत्तेची संपत्तीची मस्ती लय दिवस नाही चालत. अंगातली ताकद विकत लय दिवस नाही चालत. त्या बिचारीच्या डोक्याकडे कधीतरी बघा. बघा त्या बिचारीच्या डोक्याला तेल नाही कधीतरी बघा. अरे बघा तिच्या अंगावरचं लुगडं फाटलेलं कधीतरी बघा. बघा एकदा. फाटक्या धोत्रातला बाप शाळेत गेला आणि शिक्षकाला म्हणला मी माझ्या मुलाची फी सोमवारी भरेल पण माझ्या मुलाचा फॉर्म भरा. त्या बापाच्या डोळ्याची ओढी झालेली कड कधीतरी डोळ्यापुढे आणा. आज ईश्वरासारखा बाप शाळेत जाऊन सरला म्हणला सर मी मंगळवारी फी भरेलो.
त्याच्या डोळ्याची ओढी झालेली कड आठवा. आठवा शेतातून आलेली आई संध्याकाळी घरी आली, लुगडं ओलं झालं तिचं पावसाने. पावसानं लुगडं भिजलं म्हणून तिनं पदर चुलीवर शेकवला. का शेकवला माहिती का? जर दुसरं लुगडं नेसले तर उद्या लुगडं नाही. आणि आईनं डब्यात हात घातला, चहा पिऊन स्वयंपाकाला लागाव म्हणून आईनं डब्यात हात घातला. तेवढ्यात पोरगा पळत आलं आणि पोरगा आईला म्हणलं, आई मी पास झालो, आई मी पास झालो, आई मी पास झालो, आई मी पास. आमच्या आईनं डब्यात हात घातला, मुठभर साखर काढली आणि पोराच्या तोंडात घातली. आईचा गाल पोराच्या गालाला लागला. आईच्या डोळ्याच्या पाण्याच्या धारा पोराच्या गालावरून खाली गेल्या. आईनं पोराचा टप्पा टप्पा मुका घेतला. बोलायची पैशात किंमत किती? बोला बोला. कीर्तनात बसलेली किती लखपतीच्या अवलाद असताना बोलायची पैशात किंमत किती? बोल. किती पैसे तुझ्या? 300 फूट जमिनीतला बोर आटतोय. किती पैसे तुझ्या? 100 TMC जायकवाडी आटत आहे. किती पैसे तुझ्या? जगाला शीतल करणारा चंद्र आहे, त्याला सुद्धा डाग आहे. आणि देवाला तेजस्वी करणारा सूर्य आहे, त्याला सुद्धा अस्त आहे. आणि दोघं एकत्र आले तर दोघांना एक ग्रह नाही. तुझ्याकडे काय आहे? काय आहे? काय आठवते आई? आणि पोरग म्हणलं, आई मी नुसता पास नाही झालो का? नोकरीला लागलोय का आई? मी नोकरीला लागलोय. आईनं संध्याकाळी पोरगा झोपल्यावर पोराचा शर्ट काढला मला. आणि आईनं पोराचा शर्ट दगडावर धुवायला काढला. तर आईच्या डोळ्यातल्या पाण्यानं दगड ओला झाला इतकी रडली आहे. आणि आईनं पोरगा झोपल्यावर कान आरशा पुढे केला, बरंच कान, आणि कानातलं काढलं आणि सोनाराच्या काचीवर मोडलं. विचार करा. आणि सकाळी आई लवकर उठली, पोराला म्हणली, बनियन घे, कोलगेट घे, टॉवेल घे, अंडरपॅन्ट घे, गोदडी ने गोदडी. गोदडी ने रे गोदडी. पोरग म्हणलं, आई मी नोकरीला लागलो, मला कशाला गोदडी? अहो भोळी असते हो आमची आई. आमची आई म्हणली थंडी वाजल. आईनं गोणीत गोदडी घातली. खेड्यात स्टँड म्हणजे बाबलीचं झाड. आमच्या आई बाबली खाली उभी राहिली. एसटीतून माणसं उतरली. आमची आई एसटीत चढली, पोराच्या मांडीवर गोदडी दिली आणि एसटीच्या दरवाजाजवळ उभी राहिली. कंडक्टरनं बेल मारली, एसटी चालू झाली. पोरानं एसटीची काच खाली केली आणि बाहेर हात काढला. शेतातला बांध फुटावत तसा आईच्या डोळ्याचा बांध फुटला. एसटी निघून गेली. आई रडत होती. 8 दिवसाने पोस्टमन आला. आईला म्हणला, पत्र आहे. आई म्हणली, माझ्या भाऊचं आहे. अगोदर चहा पे, नंतर वाच. पोस्टमन चहा प्याला आणि आईनं हातात बशी घेतली. पोस्टमन पत्र वाचायला आणि आई पत्र ऐकायला. ऐका पत्र कसं होतं. त्रितुरबाईच्या शिरीष, चिरंजीवचा दंडवत, पत्रास कारण की प्रवास चांगला झाला. आई खोली मिळाली. गाई कामाला जायला लागलो. आई सारखी तिची आठवण येते. आई तब्येतीची काळजी घे गाई, दादांची काळजी घे गाई. बाकी सगळं ठीक आहे. सबला पहिला पॅरेग्राफ आणि दुसरा पॅरेग्राफ. सगळ्यांचं राहिलं का आई? तुला सगळ्यांचं राहिलं आई. सगळ्यांचं राहिलं का आई? तुला सगळ्यांचं राहिलं आई. मी रस्त्याला येत असताना गाडी एका ठिकाणी जेवायला थांबली आहे आणि गाडीतली माणसं रस्त्याच्या कडेला जेवायला बसली आहे. तो बांधून दिलेली भाकरी आई मी सोडून पाहिली ग, पण तो माझ्यासाठी बनवलेली चटणी तव्यावर तशीच राहिली. आईच्या डोळ्यात त्या पाण्याच्या धारा बशीत पडाव्या. आणि पोस्टमने पुढे पत्र वाचावं. पगार झाल्यावर येईल. येताना तुला एखादी चांगली वस्तू घेऊन येईल. तुझाच खाली सई. आईच्या डोळ्यात त्या पाण्याच्या धारा पत्रावर पडाव्या. शाईची अक्षरं विरघळून जावी. आणि पोस्टमनने पत्राला घडी घालून आईला विचारावं, सुखी आहे ना मुलगा, मग का रडता? आईनं म्हणावं, सुखी आहे म्हणून रडत नाही रे. नोकरीला लागलाय तरी मला सुखी राहायला सांगतो. याला आई म्हणतात. तिचा 9वीचा पोऱ्या गोवा खातो, तिचा 10वीचा पोऱ्या क्वार्टर पितो, तिचा 12वीचा पोऱ्या बलात्कार करतो. आई वांजाई राहिली असती तर काय वाईट? प्रश्नचिन्ह आहे. काय वाईट? क्षणभंगूर नाही भरवसा. माया विघ्ने
मांडलेली गौरी जळाली तर जाग्यावर राग करते, वलसर गौरी फक्त धूर काढी ती आणि कापूर जाग्यावर सुद्धा काही शिल्लक ठेवत नाही. कापुराच्या वाती. एक वाक्य सांगतो आणि पहिला मुद्दा संपवतो. ज्या माणसाच्या पाठीवर आई बापाचा हात आहे त्याच्या पाठीवर देवाचा हात नसला तरी चालतो. काय म्हणणे, पण आपल्याला सांगाल कोण? आम्ही सांगण्याच्या पुढे गेलो. आम्हाला काय आता आमच्या पुढे बसलं का खरंय पटलं आपल्याला खरंय. मी निघून गेलो का अरे धंदा आहे त्यांचा, दिली ठोकून आमच्या चालली घरी. मराल भाऊ मराल हा विनोद आहे. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरंय, आज बोलतो ते कायम खरंय. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईल, आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याच्यानं पैसे दिले. बागायतदाराकडे काय वांग आहे, कडक कपडे घालते मुंबई निघत आहे आणि 1.5 लाखाची वाट पाहते. नाही आले लोक इस्त्री पाहतात, कर्ज पाहत नाहीत. लोक गाडी पाहतात, तिचे हप्ते पाहत नाहीत. लोक बंगल्याचा कलर पाहतात, गावंडीची उधारी पाहत नाहीत. लोक बायकोचं रूप पाहतात, तिचे गुण पाहत नाहीत. ज्यांनी रूप पाहून बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या. आणि मग ते काकड्याला आमच्या बोकांडी आले, राई रुक्माबाई म्हणून गोरी बायको कधी करू नये. फुकाट मिळाली तरी करू नये. फुकाट करून करायचं काय? उन्हात नेवा तर लाल पडती, आणि लाईट गेली तर फॅन खाली उडी हाणती. का बायको सावळी पाहिजे, कांदी लावाया चालत, ती मूस लागवडीला चालत. ज्यांनी लय गोऱ्या बायका केल्या गेल्या त्या, आणि मग ते आम्हाला त्या तिंडी गावा निघणार. प्रस्थान कधी प्रस्थान वाक्य लिहून घ्या. बाहेर रंगाच्या नादी लागू नका, आंतररंग पहा. लग्नात गेलेली सगळी माणसं कोणाकडे पाहतात? लग्न लागताना नवरी क. कारण लग्नात सगळ्यात मेकअप केलेला प्राणी कोणता? भयानक प्राणी तो नवरी. इथल्या फटीत चमकी भरली. याच्यावर एक पट्टा चढीची वयच्या वर तळपायाला मी दिलावी. गुरुवारी लग्न झालं, शुक्रवारी नवरी गेली, शनिवारी जात नाही गेली, सोमवारी आली. ज्याचं लग्न गुरुवारी झालं ते स्टँडच होत. नवरी आली तर काय पाहणार. नवरी इष्टीतून उतारली, यानं पाहिली, पण हे 5 मिनिटं तिच्याकडे पाहत राहिलं. हीच होती का गुरुवारी? आपल्याला का धोका बसला का काय? ही गुरुवारी अशी होती, सोमवारी अशी दिसती, मग ही मंगळवारी कशी दिसत? तो क्वार्टर आणूनच हानी म्हणला घरी आला, बरबाद झाला.